आजच्या दिवसाची सुरुवात उपमा खाऊन झाली. उपमा खरं तर खूप छान झालेलं होतं, पण उपमा खातानाच मला ते भाजीपाला निवडायचं फार टेन्शन आलं होतं. आज मला मेथीची भाजी करायची होती आणि ती निवडलेली पण नव्हती. मला कायमच सासूबाईंची खूप आठवण येते भाजीपाला निवडताना. तुम्हाला कोणाची आठवण येते मला नक्की सांगा. भाजीमध्ये भाजी कमी आणि गवतच जास्त दिलेलं होतं काकांनी. आय थिंक दिवाळीचा बोनसच दिलेला होता. इथे बघितलं का आम्ही पडदे सोडून ओढण्यास लावलेल्या होत्या. असो, त्यानंतर मग मी झाडायला घेतलं, झाडू मारला आणि नंतर म्हटलं की लगेच फरची पुसून घेऊ कंटाळा येण्याच्या आत. दिवसेंदिवस असे काम करताना असं वाटतं मी झाडू पोछावालीच बनून चाललेली. बरं तरी ह्या कामाचे कोणी पैसे पण देत नाही आपल्याला. त्यानंतर अजूनच जास्त वाईट वाटायला लागलं आणि मग कपाटात पण खूप पसारा पडलेला होता. यांचे कपडे सगळे अस्तव्यस्त पडलेले होते, त्यामुळे म्हटलं चला आज त्यांच्या कपड्यांची प्रेस करून घेऊ. माझ्याच मनावर काय आलेलं होतं काय माहिती आणि लगेच मग हे मी आथरून टाकते झोपायला, तर मी सतरंजी टाकते त्यावरती मी प्रेस करणार होती त्यामुळे. आणि मग काय लगेच प्रेस करायला घेतलं. असं वाटत होतं की मी सगळे कपडे इतक्यात प्रेस करून घेईल पण कशाचं काय, एका कपड्याला 10-10 मिनिट लागत होते. आणि मग तरी पण मी त्याचा काहीच विचार न करता कपडे प्रेस करत गेली. 4-5 ड्रेस झाले आणि मला नंतर ते आमच्या दोघांचं भांडण आठवलं आणि मग दिलं फेकून. जाऊ दे म्हटलं आपलं काय करायचं. त्यानंतर हे भांडे कसे काय इतके पडून जात आहे काय माहिती, सारखं मी भांडेच घासत राहते. धुणं भांडे फरची याच्यात करतात दिवस चाललाय. आजच्यासाठी एवढंच मंडळी. चला तर भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.